छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। आपण नचतानाच तिला इथे यायचं होतं। उशिरा का होईना तुमच्या अभिमान साहेबांना अक्कल आली तर थोडा जरी संशय आला की आपण त्यांना असं सुचवू पाहतोय दोघंही एकमेकांना कायमचे दुरावतील। पण सुनेखा मला तुझे अजिबात आवडलेले नाही। तू माझ्या बरोबर वसईला आलीस हे सगळं चोरी कसली आली? प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ कधी ना कधीतरी येते की त्याला एकटं राहावंसं वाटतं। आदिनाथ, हा जो काय सगळा प्रकार चाललाय तो इतका कल्पनेपलीकडचा आहे की त्यावर कोणाचाही विश्वास बसणं अशक्य आहे। आणि खरंच कुसुमात्यांचा दोष आहे की त्या हे सगळं तिच्या प्रभावाखाली येऊन करतात। तिच्या आदिनाथ, मी तुम्हाला म्हटलं होतं त्या बाईचा चेहरा मला दिसला होता। ती हे सगळं घडवून आणतीये। कोण आहे ती बाई? तनिष्का, डॉक्टर विराज सामंतांची बायको। अगं बाई, ती काय वाटेल ते करू शकते, काहीही। मला वाटतं म्हणूनच तो प्रथमेश तिला घाबरतो। मला वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करूया। काय सांगणार पोलिसांना? गुन्हा काय आहे तिचा? पोलीस कंप्लेंट नाही तर मग? आदिनाथ, मला सुद्धा हा प्रश्न पडला होता, पण आता मला पटलंय डॉक्टर सामंत जे म्हणतायत तेच बरोबर आहे। ती बाई सगळं नाकारून मोकळी होईल। जे काही घडतंय ते अत्यंत अमूर्त आहे। सगळं आतल्या आत घडतंय, बाहेर काहीच नाहीये। आपण सिद्ध काय करणार? माझ्या अंगावर कुठली जखम नाहीये, कुठली दुर्घटना घडलेली नाही। आपण जर गप्प राहायचा हाच निष्कर्ष निघणार असेल तर मग आपण ही चर्चा तरी का करतोय? मार्ग एकच आहे, जाणून घेणे। काय जाणून घेणं? ज्याच्याकडे मी पाठ फिरवली होती ते। तुला काय म्हणायचं की त्या बाईचा संबंध त्या काळाशी आहे? जे काही असेल ते जाणून घेतलं पाहिजे, नाहीतर ती बाई माझ्या वाटेला का जाईल? मे बी तिला त्या डॉक्टरांवर सूड घ्यायचं असेल म्हणून ती तुला। आदिनाथ, डॉक्टर सामंतांकडे शेकडो पेशंट्स येतात, त्यातून मीच का? नाही, तिचा संबंध माझ्याशी आहे, डॉक्टर सामंतांशी नाही। मी आज जाते डॉक्टरांकडे, बघूया काय होतंय। हे सगळं कधी संपणार आहे शुभ्रा? माहित नाही, पण आपण आपली जिद्द संपू देता कामा नये। मिसेस शास्त्रे, कदाचित मागच्या वेळीप्रमाणे ह्यावेळी सुद्धा तो शेवटचा दरवाजा उघडणार नाही।
पण तो दरवाजा म्हणजे तरी काय आहे मिस्टर शास्त्री? तुमच्या मनातली डीप रूटेड भीती आहे ती. पण माणसाला भीती कशाची वाटते? जे होतंय किंवा होणार आहे त्याची. जे घडून गेलंय त्याची कसली भीती मिस्टर शास्त्री? तो दरवाजा उघडण्यासाठी हाच तुमचा मंत्र आहे. जे घडून गेलंय त्याची कसली भीती? लक्षात येत आहे मिस्टर शास्त्री? गुड. नाउ कॉन्सन्ट्रेट मिस्टर शास्त्री and just let yourself fall. एका उंच कड्यावरून झोकून द्या स्वतःला. पडण्याची भीती बाळगू नका. खाली काहीच नाहीये. There's nothing. भीतीचं काहीच कारण नाहीये मिस्टर शास्त्री. Concentrate. दिनू, दिनू, दिन आलीस, यायचीच होतीस. आपण कोण? म्या कोण, तू कोण, यो कोण, त्यो कोण, जगणार कोण, मरणार कोण? अहो दिनू, 10 वर्षाचा मुलगा, माझा धीर. तुम्ही पाहिलं का हो त्याला? इकडेच आलाय कुठेतरी. त्याच्याबरोबर एक लहान मुलगी सुद्धा आहे, त्याच्याच वयाची. इकडे आलेत का हो कुठे? तिकडे गेलेत? तिथं जाऊनच समद संपल. तुझा श्वाद बी. आणि तू बी. कुठे होता तुम्ही? गोदा अगं, आपला दिनू तिकडे. चला बिगिना, आज चला. दिनू बाळाला, म्हणजे दिनू वाड्यावर आलाय? वय श्रीकृष्णा, उपकार आहेत रे तुझे. त्यांची सुद्धा हरपली. काय वय? भागीरथी ताईंनी लगोलग तुमच्या मागोमाग पाठवलं होतं मला, पण तुम्ही कुठं बी गावला नाही. मी शाळेत बी गेलो होतो. बरं ते सगळं राहू दे, मला दिनूला बघू दे आधी. काय हा दिनू, फार लागलाय का रे तुझ्या डोक्याला? माझ्याकडे बघ ना रे राजा, मी आहे ना. भागीरथी ताई आहे ना. दिनू ऐक, माझं पाय पण दुखतोय. अगो बाई. ऐक दिनू, ऐक, फार दुखतंय का रे? लागलंय ना खूप. आपण औषध लावायचं हा त्याच्यावर. यम्मी मावशी आत्ता लेप घेऊन येतील. हा, मग तुला छान गारगार वाटेल. हा दिनू. अरे पार्वती वहिनी. दिनू, कुठे गेला होतास तू? बरं वाटतंय का तुला? मी किती शोधलं तुला. पार्वती वहिनी, चुकलं माझं. पुन्हा असं कधी करणार नाही, कधीच तिथे जाणार नाही. अरे पण तू गेला तरी कुठे होतास दिनू? पार्वती, हा सगळा काय प्रकार आहे? थोड्या वेळापूर्वी परांजप्यांचा दामोदर याला घरी घेऊन आला. बरोबर ती रानड्यांची अमृता पण होती. अमृता? मग कुठे आहे ती?
अय्या इथेच होती. बाहेर गेली असेल बहुतेक. दिनू, आता रडायचं नाही अजिबात. कुणीही तुला काहीही बोलणार नाहीये. रडायचं नाही आणि अजिबात घाबरायचं नाही. हे बघ, आम्ही सगळे आहोत तिकडे. मी आहे, भागीरथी ताई आहे, वासंती वहिनी आहे. आहोत की नाही? घाबरायचं नाही. आलेच मी. तू कुठे आता निघालीस पार्वती? मी आलेच. वेडा मुलगा, खूप लागलाय ना? हा गोदा, यमी मावशीचं कुठपर्यंत आलंय बघ. तिला लेप तयार करायला मदत कर जा. दिनू, कशाने घाबरलास रे तू एवढा? ताई, त्यांनी काहीतरी नक्की फार भयंकर बघितलं असणार, म्हणूनच कदाचित. घाबरू नको. हा, अजिबात घाबरू नको. आम्ही आहोत ना सगळे. आणि आता आपण लेप पण घालूया ना. बरं वाटेल ना आता राजा? अमृता, अमृता, बाळा कुठे गेला होतात तुम्ही? माझी चूक झाली वहिनी. माझ्यामुळे दिनू तिकडे गेला. मी कधीच असं नाही करणार. मला माफ करा. तुला कोणीही ओरडत नाहीये. मला नीट सांग, काय झालं होतं? मी दिनूला तिथे. कुठे गेला होतात तुम्ही? आम्ही बेळगावकालीच्या टेकडीवर गेलेलो. का गेला होतात तिथे? कारण आमच्यामध्ये पैज लागलेली होती. मी तुला सांगत नव्हतो का? आपण लांब नको जाऊया, आपण वाड्यातच खेळूया. चल. अमृते, तुला सांगत नव्हतं का? हीच ती चटकीन. चल आपण जाऊया. ए थांब, ती चटकीन नाहीये, ती तर म्हातारी आजी आहे. थांब, मी तिला बोलवते. आजी नको. दिनू भित्री बागूबाई, दिनू भित्री बागूबाई. ए अमृते, मी तुला आधीच सांगून ठेवतो हा, मी कोणालाच भीत नाही. हो का? मग उद्या सकाळी त्या आजीच्या मागे त्या डोंगरावर जाऊन दाखव. मग मी तुला कधीच नाही चिडवणार. पण बाळा, ती जागा बरी नाहीये. खूप विचित्र लोक असतात तिथे. हो, आम्ही अर्ध्या वाट्यावर असतानाच तिला पाहिलं. आम्ही पळालो वहिनी. पळता पळता दिनूचा पाय खड्ड्यात गेला आणि मुरगळला. अरे देवा, पायही मुरगळलाय का त्याचा? तू बरी आहेस ना? तुला नाही ना लागलं कुठे? नाही. आणि तुम्ही काय पाहिलं तिथे? आमच्या वर्गात शिबू पाटील आहे ना, त्याच्या गायीने एक वास्तूर जन्माला घातलं होतं. मग ते गोट्यातनं कोणीतरी पळवलं. ती कोण? ती बाई. तिनेच पळवलं असणार ते वासरू, कारण ते होतं तिथे. तिने आमच्या समोर ते वासरू. कोण होती ती बाई? मला नाही माहिती. मला खरंच नाही माहित. बरं बाळा, बरं. नाही, रडायचं नाही. हा, अजिबात घाबरायचं नाही. काही होणार नाही. दाम्या कुठे भेटला तुला? मी पळत पळत टेकडीवरून खाली आलो, तेव्हा तो मला दिसला होता. मला तर नीट पळताही येत नव्हतं. पाय खूप दुखतोय तुझा. खूप. दादा, तू माझ्यावर रागवलेस ना? मी पुन्हा असं कधी करणार नाही. श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगतो. आला मोठा श्रीकृष्णाची शपथ घेणारा. आमच्या नशिबी एक श्रीकृष्णाची भक्त आहे, ती पुरे नाही का? त्यात आणखी तू कशाला? आणि आम्ही तुझ्यावर काही रागवलेलो नाही आहोत. उलट आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आजपर्यंत आम्हाला तुझी काळजी होती. म्हणजे खूप चांगला मुलगा आहेस, खूप शहाणा मुलगा आहेस. आम्ही तुझ्या एवढे होतो तेव्हा किती द्वाड होतो माहितीये तुला? एक दिवस असा गेला नाही की आम्ही शाळेतनं सरळ घरी आलोय. कधी कुणाच्या शेतातच जा, कुणाची भाजीच तोडा, कधीतरी नदीवरच निघून जा. एक नाही, दोन नाही, 500 उद्योग. रोज अण्णांचा मार खायचो आणि दुसऱ्या दिवशी परत नवीन प्रताप करायला मोकळी. म्हणजे दादा, तू सुद्धा भैरवकालीच्या टेकडीवर गेलायस?
आम्ही आणि दाम्यानेच ठरवलं होतं, पण तो दाम्या शेळपट लेकाचा आयत्या वेळी कच खाल्ली. आई मारेल म्हणून शेंबूड पुसत गेला घरी. म्हणजे आता अण्णा मला पण मारणार? तू त्यांचा खूप शहाणा मुलगा आहेस. त्यांना जो काही मार द्यायचा होता ना, तो आम्हाला देऊन झालाय त्यांचा. त्यामुळे सदाशिवच्या आणि तुझ्या वाट्याला जरा कमीच आलाय. पण आज आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आज तू आमचा भाऊ आहेस हे सिद्ध केलंस. भलते सलते विचार त्याच्या डोक्यात भरवू नका. तुमच्या वाटेवर जाण्यापेक्षा उद्या तो भिक्षुक म्हणून जंगलात गेला तर ते परवडेल आम्हाला. काळजी घे. तुमच्या राज्यात ह्या वाड्यात आम्ही वनवासच उपभोगतो आहोत हे काय कमी आहे? त्यासाठी जंगलात जायची काय गरज आहे? महादेवा, तू बाहेर जाऊन बसशील तर बरं. आम्ही आमच्या मुलाची तब्येत बघायला आलो, वादविवाद स्पर्धेत भाग घेण्यासाठी नव्हे. नालायक. यमी मावशी, काही मदत हवी आहे? नको. पुरण होतच आलंय वाटतं. नाही, तयार झालंय पुरण. बघू. लहान मुलाच्या वर्ताट करते सध्या सुनबाई. आता सगळं पुरण तूच का खाणार आहेस? असं काय हो करताय? मला नाही बाई असं समोर पुरण दिसलं की हात आवरता येत. हो, मग आधी बाहेर चालायला लाग. मला तुझी मदत नकोय. नको बाई, पुन्हा सगळ्यांना सांगत सुटाल. धाकट्या सुनबाईला न रीतच नाही अजिबात. काडीची मदत नसते कुठल्याही कामात. मी असं बोललेली नाही. बरं झालं पार्वती तू आलीस. तिला घेऊन जा बाहेर. सारखा आपला पूर्णात हात. वासंती, काय पोरकटपणा चाललाय हा? लहान आहेस का तू आता? माझ्या माहेरी सुद्धा मागच्या वर्षी मी हेच करत होते. पण फरक फक्त एवढा आहे, तिथे माझी आई होती मला शिव्याशाप घालायला. बघ बघ मला कशी बोलते ती. आता काय शिव्याशाप घातले ग मी तुला? वासंती. पार्वती, पुरण तयार झालंय. पोळ्या करायला घेऊ का? म्हणूनच मी आले. म्हटलं तुम्हाला मदत लागेल. गोदा दिनूला लेप घालतीये ना? हो का? आता दिनू घटकेत बरा होईल बघ. मी सांगते पार्वती तुला, त्या पोरीच्या हातात जादू आहे, जादू. वहिनी, माझ्या स्वप्नात ती बाई पुन्हा आली तर? असं काहीही होणार नाहीये. आपण आत्ताच मारुती स्तोत्र म्हटलंय ना. आता कुठलीही पीडा माझ्या दिनूला छळायला नाही येणार. चला झोपा आता.
आहे